ठीक आहे. आता आपण काय करू, आपण आता गॅन झेलाचं अकाउंट खोलू आपलं. तर इथे आपण सगळं तुम्हाला मी सांगितलं होतं, आपल्याला सर्वात महत्वाचा तो म्हणजे कॉस्मोग्राम. ठीक आहे. कॉस्मोग्रामला जायचं, त्याच्यामध्ये लोकेशन जे आहे ते आपण मुंबई सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नंतरचा पार्ट येतो तो डेट्स, जे आपण डेट्स घेणार आहे, जिथे आपण हा झिरो बघतो ना, सन सन झिरो बघितला जातो, तर तो हा पार्ट आहे सनचा. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे, आता ही जी डेट आहे, ही डेट आपण समजा 19 टाकली, तर इथं 359 डिग्री येते, म्हणजे 1 डिग्री कमी आहे पूर्ण प्लॅनेटला, म्हणजे सनला पूर्ण राऊंड घेण्यासाठी. आपण काय करणार आहे, इथे टायमिंग आहे ना, थोडासा चेंज करू. चेंज केलं तर आपल्याला डेट चेंज करतो. डेट चेंज झाल्यानंतर झिरो, स्टार्टअप झिरो पाहिजे, लक्षात घ्या. मी अजून पण सांगतोय. ते 20/3/2024 बाय डिफॉल्ट ठेवायचे का? हा, 20/3/2024 का ठेवले, कारण की या दिवशी आहे ना, या दिवशी 18, 19, 20, 21 आणि 22 या 5 दिवसामध्ये कधीतरी मार्केट, सॉरी मार्केटच म्हणतोय, पृथ्वी आहे ना, सनभोवती पूर्ण एक राऊंड फिरून येते. 365.25 दिवसाचा घेरा असतो, तो कम्प्लीट होतो. म्हणून मी इथे लिहिलंय बघा याच्यामध्ये 365. हा हे बघा, 365.25 आणि लीप इयर आहे जे 366 दिवसाचं आहे. म्हणजे जर समजा आपण आता लीप इयर जर 2024 जर बघितलं ना, हे लीप इयर आहे. 2020 हे सुद्धा लीप इयर आहे. 2016 हे सुद्धा लीप इयर आहे. तर 2025 हे लीप इयर नाहीये, तर दुसरं लीप इयर 25, 26, 27, 28 मध्ये येणार. तोपर्यंत काही टेन्शन नाही आपल्याला. आपल्याला फक्त याच्यातून एकच लक्षात यायचं, की जे ह्या डिग्र्या आहेत ना, या डिग्र्या 11.25, 22 या सगळ्यांची जरी बेरीज केली तुम्ही, टोटल शेवटी 9च उत्तर येणार आहे. तर वाटलंच बघा तुम्ही, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 आणि 2 5 9, 2 आणि 2 4 आणि 1 5 9, 3 आणि 3 6, 6 6 आणि 6 12 13, 13 आणि 5 13 आणि 5 18, 8 आणि 1 9, 4 आणि 5 9, हे सगळे जरी एकत्र केले ना, शेवटी 9च आकडा येणार आहे हा आपल्याकडे. तर माझं काय म्हणणं आहे, की आपल्याला काय करायचं आहे, हे गॅनझेलावरती यायचं आहे. ठीक आहे. आता 9 सोडून द्या. 9 फक्त काही लोकांनाच फायदेशीर आहे, आपल्याला फायदेशीर 20/3/2024. आता हे लक्षात घ्या की ही डेट कशी आली, हे लक्षात घ्या. ह्या डेटला 20/3/2024च्या नंतर, ज्यावेळी इथं प्लॅनेटमध्ये बघा खाली, प्लॅनेट सन, मून, मर्क्युरी, विनस, पहिला प्लॅनेट सन, तिथे 360 डिग्री आहे. ठीक आहे. 360 डिग्रीला आता 20/3/2024ला 6:47 3:60 डिग्री होती. आपल्याला झिरो करायची, लक्षात घ्या. इथे काय करायचं, इथे बघा बाजूला एरो दिसतोय, हा एरो, एरोच्या बाजूला टच करायचा आणि याला करायचं झिरो. बघा फर्स्ट झिरो येतो, थोडा आपण 8:47, 2 तासानंतर तो झिरो झालाय, म्हणजे ऍक्च्युअल डेट आणि ऍक्च्युअल टायमिंग भेटला आपल्याला 8:47 20/3/2024ला, की तो झिरो झालाय. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, इथून ही जी डेट आहे, ही जी डेट आहे 20/3/2024, ही आपल्याला टाकायची याच्यात झिरो डेट, 20/3/2024. माझ्या याला तुम्हाला सपोर्ट करतो माहित नाही मला, ट्राय करू ते डेट ते देतो. करंट डेट आता आपली कोणती आहे, 21 जुलै 2025. आपण काय करणार माहिती का, ते यायचं आणि चिन्ह दाबायचं, मायनस
डेटचा कॉलम येतो आपल्याला, माझ्याकडे पण येत नाही आता, बघा लागेल सर. हा, आपल्याला करंट डेट आहे ना याच्यात मायनस करायचं होतं, इथे पद्धत आहे करायची, पण ते माझ्या आल्या मला सॉफ्टवेअर मी नवीन बदलल्यामुळे काय होतंय ते काय कळत नाही. एंटर करून बघून व्हॅल्यू झिरोच होते अजून. एक काम कर ना, ई कॉलम मध्ये ना 21,725 टाकले ना त्याच्या खाली आहे. एक ते खाली खाली 21,7 केलं, 21,725 टाकले ना, हा त्याच्या खाली आहे. अजून खाली आहे. आता इज इक्वल टू टाक. हा, इज इक्वल टू, हा ते 21,725 ला घेऊन जा मायनस, हा ती बाजूची, हा तोच प्रॉब्लेम येतो. फॉर्म्युला फॉर्म्युला लावलं काय आलं मग? फॉर्म्युला तर बरोबर टाकलाय आपण. एक काम करू आपण, इथे ना डेट येते. आता नेमकं माझं सॉफ्टवेअर चॅनल इथे डबल टिक केलं ना, डेट डायरेक्ट डेट येते इथे. सॉफ्टवेअर डिपेंड आहे, सॉफ्टवेअर लेवल टाकल्यावर बॉलिंग करायचं. तिथे फंक्शन आहे डेट डिफरन्स. मागच्या वेळी आपण काढलं होतं ना तो डेटचं, ते याच्यानंच काढलं होतं. नाही तर एक काम कर राघव भाऊ, हा, 21 21 आहे ना, तिथे पुढे 3च्या इथे मार्च कर, फक्त अल्फाबेटिकल टाकून दे ना सगळं, बघ येते का तसं. पुढे पुढे इथे हा 3च्या इथे ना मार्च कर, मग जानेवारी फेब्रुवारी मार्च मंथ कर, मंथ मार्च कर, मार्च MER असं लिहून ठेव, बघ बरं येतंय का. आय थिंक हा येतंय, राईट. हा सिस्टम आहे. चल, काहीतरी काम मला आलं. इथे काय करू, 21 जुलै करू ना, जुलै चालू ना आपला. बघू येतंय का, येतंय ना, ठीक आहे. डेट आली आता, ठीक आहे. चला, काम झालं आपलं. आता आपलं काय करायचं माहिती आहे का, दाखवतो मला मी. 123. हे बघा, आता लक्षात घ्या, झालंय आपलं. काही काही मध्ये ना मध्यंतरी सकाळ साहेबांनी मला फोन केला होता. एक मिनिट, कोणतरी जॉईन होत ऍडमिट होतं. शुभम बावस्कर. शुभम बावस्कर कोण, ओळखलं नाही. स्वप्नील मुलाला ओळखतो आपण, त्याला काय हरकत नाही. हा, हे बघा, आता नीट आहे का. आपलं काय करायचं माहितीये का, ही जी करंट डेट आहे आणि ही झिरो डेट आहे, करंट डेट मधून झिरो डेट मायनस करायची आहे. आणि ती येते, तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर वेल अँड डन आहे. इज इक्वल टू आपला डायरेक्ट 21 जुलै मायनस 20 मार्च आणि इंटर करायचं, प्लस हा 123 येतो. आता आपल्याला बघायचं काय माहिती आहे याच्यामध्ये, आपल्याला बघायचं काय की ह्या ज्या डिग्री आहेत, इकडे बाजूला ज्या डिग्री दिसतात तुम्हाला, ठीक आहे, हे डिग्री ही जी डेट येते ह्या दिवसाला, ही जी डेट येते याच्यापेक्षा ही जी डेट आहे ही मोठीच पाहिजे.
आलं लक्षामध्ये. आता इथे बघा 123.20 इथे 123.75. मग समजा मी इथे डबल क्लिक केलं आणि तारीख 22 घेतली, 124 येते. परत क्लिक केलं, हा सॉरी 124 येते, म्हणजे उद्याचं जी डेट आहे ती बरोबर रिव्हर्सल डेट आहे. हे बघा 22 जुलै, जे आपण बोललो होतो ना तुम्हाला, ही रिव्हर्स बरोबर. मंगळवार हीच डेट आहे की जी शक्यतो 25 तारीख पण नाही जाणार. 22 जुलै 2025, 124 इथे बघा काय आहे, 123.75, म्हणजे 123.75 तरी पाहिजे इथली व्हॅल्यू, किंवा 123.75.76 तरी पाहिजे. 74 नाही चालणार. टर्म्स अँड कंडिशन लक्षात घ्या. जे तुम्ही कॅल्क्युलेशन बसवता करंट डेटचं आणि झिरो डेटचं, आता त्याच्यामधलं आपल्याला काय करायचं, हे 22 जुलै आहे ना, 22 जुलै मायनस 20 मार्च 2000, अरे सॉरी इथे पण 20 मार्च 2025 आहे ना, चुकलं आपलं. एवढंच उत्तर येणार आहे. एकदा आपण करून घेऊ. दिवस कसे काय यायला लागले. गडबड होते माझ्याकडे. आपल्याला एकच करायचं, करंट डेट मायनस तरी 491 कसं काय. ते 2023 होतं का? ना रे 24 आहे. एक एकदा गॅन्झेला आपण घेतला ना, 20/3/2024, ठीक आहे. आणि आता आपलं काय चाललंय, 25 चाललंय ना. हा. एक काम करू थांबा आपण. अरे हा बरोबर, 20 आपल्याला हे चुकली डेट आपली, इथे वाढतं, इथे आपल्याला 0 करायला लागेल परत. बरोबर बरोबर, इथे चुकते वगैरे. इथे घेऊ आपण. आता आता जुलै चालू आहे ना. हा. हा जुलै म्हणजे मार्च संपला आणि दुसरा मार्च चालू झाला, बरोबर ना. 2025चा मार्च ते जुलै 2026 मार्च, हा 1 वर्ष, बरोबर. ते मागचं होतं आणि ते 366 डे होतं, बरोबर. इथं गडबड झाली आपली. आता इथे आपण परत 0 करून बघू ह्या डेला इथं होते का. 20/3 हा झाले, 0 होते. 0 पहिला 0 कधी आला, हा 12/47, 13/47, 14/47, 20/3/2025 ला आला 0. याचा जाऊ 20 किती होते मार्च 2025, म्हणजे बरोबर होतं आपलं. मीच मूर्खपणा केला, टाइमपास नाही. दुसरं काय हरकत नाही. 20 जुलै मायनस मार्च 124, बरोबर आहे. म्हणजे आपलं हे आन्सर बरोबर आहे. 123.24 पेक्षा ही डिग्री मोठी आहे. आता जर समजा आपण मागचा डे जरी घेतला 21, तर 123 येतं आणि इथे 123.75 आहे. आलं लक्षात, 123.75 आहे. आता तुम्ही मला सांगा, साधा सिंपल फंड आहे, ठीक आहे. मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंग ठेवू, मार्केटमध्ये तुम्ही मला सांगा, आता गडबड आपली गडबड पण झाली सकाळी. निफ्टी आपण बघू, 2-3 डेट्स आहेत ना, तर मागच्या मॅच होतात का बघू आपण.
त्यानुसारच करून बघू आपण. उद्याची जी डेट आहे म्हणजे ही उद्या रिव्हर्सल आहे. ठीक आहे. आता जर ही रिव्हर्सल असेल तर आपण काय करू, इथे ना लिहून ठेवू आपल्या याच्यात. आता 20/3/2025. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करू आपण माहिती आहे का, आता डेट आहे ना जुलैची किती आली आपली, 22 आली ना. 22 जुलै 2025. ठीक आहे. ही एक लिहून ठेवू. याच्या अगोदरची बघू आपण. आता काय करू आपण माहिती आहे का, 1 तारीख टाकून बघू. 103. आता 103 इथे कुठे मॅच होते का, 103 नाही मॅच, 101. याच्या मागची बघू आपण जरा. जुलै आहे ना, 30 तारीख, 30 जून बघू. 102. 102 म्हणल्यानंतर बघा ही मॅच होती इथे. तर त्याच्या आधीची डेट आली आपल्याकडे 30 जून 2025. ठीक आहे. कळलं तुम्हाला कसं काढतोय तुम्ही फॉर्म्युला? ते याच्यामध्ये डिफरन्स किती पाहिजे? काय संबंध नाहीये. आता बघा परत नीट आहे का, इथे कन्फ्युजनचा पार्ट आहे. आपल्याला काय करायचं आहे, हा जो 0 डेट्स आहे हा 20 मार्च 2025 कुठून काढला, गॅन्झेलावरून काढला. हे बघा इथे 20/3/2025. 20/3/2025 पासून तर 20/3/2026 पर्यंत एक फेरा कंप्लीट होणार. ठीक आहे. तर त्याच्यामधल्या या डिग्रीज आहेत. तर 20/3/2025 ला 14:47 सनची डिग्री 0 झाली, म्हणून हा आपला 0 डेट. म्हणजे इथून स्टार्ट झालं म्हणून मी याला टाकलं, नाव दिलं 0 डेट. मग आपण काय करणार याच्यामध्ये, ही 20 मार्च 2025 टाकणार आणि 30 जून. ठीक आहे. आता आपण ट्रायल मारतोय. आपल्या ह्या सगळ्या डिग्री जर काढत बसलो ना आपण, तर आपल्याला कुठं ना कुठं म्हणजे यासाठी काढतोय की बघू म्हणलं ट्रायल बेससाठी की बाबा आता की त्या डेट सगळ्या भेटतात का. आता जर समजा मार्च पासून 20 मार्च पासून स्टार्ट होत आहे, तर समजा 21 मार्च टाकलं तर एक एक येते. इथे एक मॅच नाही होते, इथे 11 पाहिजे. म्हणजे इथे कमीत कमी आपण पुढच्या 28 ला ट्राय मारून बघू. 8 येतं. ठीक आहे. नंतर आपण 30 मार्च करू, 10 येतं. 30 नंतर 31 मार्च. लक्षात ठेवा, संडे असू द्या किंवा सॅटरडे असू द्या, तुम्हाला डे घ्यायचाच आहे. जर संडे असेल तर दुसरा दिवस काम करतो, सॅटरडे असेल तरीही दुसरा दिवसच काम करतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता काय करतो, 31 मार्च आहे ना, 31 मार्च टाकलं की इथं 11 येतं. बघा इथं 11 येतं. तर पहिली डिग्री 11.25 आहे. म्हणजे आपल्याला 11.25च्या पुढचं पाहिजे. मग आपण काय करणार, 31 मार्च होता, मग आपण 1 एप्रिल. 1 एप्रिल आहे बघा. 1 एप्रिल आलं किती 12. म्हणजे ही मॅच होते. म्हणजे ही जी डेट आहे 1 एप्रिल, ही एक रिव्हर्सल डेट आहे आपली. तर आपण इथे टाकून ठेवू 1 एप्रिल. आपण चेक पण करू साईड बाय साईड सगळं. 1 एप्रिल 2025. आता 1 एप्रिल झालं. आता 22 यायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी किती दिवस पुढे जाणार. आपण समजा 8 तारीख घेतली पुढची तर 19 येतं. त्याच्या पुढची जर 11 तारीख घेतली तर 22 येतं. आपल्या 22.5 पाहिजे, 50 पाहिजे. म्हणजे एकदम 12 संडे बघा इथे 12 घेऊ. 23 येतं डायरेक्ट. आलं 23 आलं की आपली डेट येते 12 एप्रिल. या इथं 12 एप्रिल. अशा डेट्स काढा आणि हे रिव्हर्सल डेट पकडा. हे सगळं मार्केट रिव्हर्स करते बरं का. ठीक आहे. आता एप्रिल आहे, तर एप्रिल झाला. आता हा किती झाला, 23 33 22 झाला. आता 33 करायचं. मग डायरेक्ट मी 19ला जाऊन बघतो, 30 येते. मग अजून फक्त मी 30 दिवस पुढे जायचं मला. एक 22 हे बघा 33. पण आता इथं किती 33.75. आता मी काय करणार, 24 तारीखला जाणार आहे. 35 येत आहे. इथे किती 33. पण एक दिवस मागं घेऊन बघू आपण, 23ला घेऊन बघू. इथं पण 34 येतोय. 22ला घेऊन बघू. इथं 33 येतोय. आणि बरोबर ही डेट आहे ना, 23 तारीख परफेक्ट आहे. मग अजून कुठली डेट भेटली आपला, 23 एप्रिल. इथं अजून एक भेटली. राघव भाऊ, हा, म्हणजे जी डिग्री आहे 11.25 22.5 याच्या फक्त एक नंबर जास्त पाहिजे बस. एक मिली पॉईंट फक्त जास्त पाहिजे, डिग्री जास्त पाहिजे. म्हणजे 11.25 आहे ना, हा 11.25 चालेल किंवा 11.26 चालेल.
पण 11.24 चालणार नाही. 11.25 चालेल, नाही तर त्याच्या पुढे 11.26 चालेल असं. हा, आलं ठीक लक्षात? आहे ठीक आहे. हा हा आलं. हा, आता मग आपल्याला तुम्हाला लक्षात येते मी काय म्हणतोय, सगळ्यांना लक्षात येते तर प्लीज तुमचा माईक काढा आणि जरा सांगा याच्यात लक्षात येते या गोष्टी. समजतंय ना? नाही तुला समजतंय, साईला समजतंय, प्रकाश सर समजतंय, श्रद्धा प्लीज जरा तुम्ही सांगा, तुमचा माईक खोला नाही तर चॅटमध्ये तरी टाका, कारण की हे महत्वाचं आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना रिव्हर्सल डेटला काम करतात. आणि हे लक्षात ठेवा, प्रकाश सरांचा आला, श्रद्धाचा आला, साक्षी मॅडमचा आलाय, अजून कोण आहे दुसरं? अंबिका मॅडम कळतंय तुम्हाला का तुम्ही मागच्या लेक्चर नव्हतं वाटतं? नाही, मी मागच्या लेक्चरला हॉस्पिटलमध्ये होते, नाही जमलं मला. काय होतं सुनील सर, तुम्हाला कळतंय मी काय चाललंय हे? नाही तर काय सगळं होऊन नंतर मग काय म्हणतो तो रामापुढं ऐकली की तसं नको व्हायला, डोक्यावर नको जायला, कारण की हे लय महत्वाचं आहे. कारण की मार्केट फिरवतंय, लक्षात ठेवा. हे 100% काम करता, 100% काम करतं, हे लक्षात ठेवा. 100% काम. तुम्हाला वाटलं दाखवतो मी. ए ऐक ना दागो भाऊ, आजच याचं मी इन्स्टाला हँडल बघितलं, याने डेट सांगितले बरं का, 22, 23, 24 आणि 25, 23, 23, 24, 25 तीन डेट काहीतरी आहेत. याला नाही वाटतं इन्स्टाला आहे तुम्हाला ऍटेच. इन्स्टाला टाकलं, मी बघितलं असल्याने, त्याने 3 डेट सांगितल्यात, खूप डिफरंट म्हणजे भारी आहेत काहीतरी. अच्छा, एक मिनिट. यस पाजी. चला, समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, समजून घेण्याचा प्रयत्न नका करून उजेडात घ्या. कारण की ते आता काय माहितीये का, लॉस मध्ये भरपूर जण आहेत, काही सोडला तर भरपूर जण लॉस मध्ये आहेत. तर हे बघा, आता आपण डिग्री बघू, आपण डिग्री चेक पण करू, असं नाही की नाही. तर त्या दिशेने काम केलंय का? आता बघा, हे 24 आणि याचा ट्रेड कसा घ्यायचा, हे कशा प्रकारे ह्याला बघायचं, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण की माझ्या आपल्या ट्रेडमध्ये ना, जसं मी तुम्हाला ट्रेड समजावलाय, ठीक आहे, कॅल्क्युलेशन बेस, तर कॅल्क्युलेशन कुठल्या साईडला मारायचं हे सुद्धा डेट सांगतं आपल्याला, त्या दिशेला बसवा म्हणून. ॲक्युरेसी अजून वाढते आपली, ठीक आहे. आता बघा, 24 तारीख टाकली तर 35 येते आपल्याला. आता पाहिजे काय नेक्स्ट 45, ठीक आहे, तर मी डायरेक्ट 30 टाकून बघतो, 41 येते. एप्रिल झालं तर मेच्या डायरेक्ट 7 तारीख टाकतो, 48. थोडं मागे येऊ आपण. 2 मे, हे 43 आहे, हे 45 आहे. किती होईल आपलं? हे 4 तारीख 45. बघा, हे मॅच झालं, ॲक्युरेट मॅच आहे. 4 मे, तर आपण टाकून देऊ 4 मे 2025. अशा डेट्स आहेत ना, तुम्ही पूर्ण वर्षाचा काढून ठेवा, फायद्यात राहतो. आता बघा, 4 मे हा सुद्धा दिवस आहे, आपण बघू हे सगळे डेट बघू कशा प्रकारे काम करतो. आता 45 आहे ना, नंतर काय 56.25, तर बाबा ना 11ला जाऊ. 56.25 नाही येते, 52 येते. 2 डेट अजून 55 झाले. 14 मे 55 दाखवतो. 15 56 आपल्या किती पाहिजे? 25. अजून एकच डेट फक्त 57. किती आले? 16 मे. 16 मे झालं, 23 मे. आता पुढचा 60, हा किती? 64, 20, 61, 19, 60. बघा, कम्प्लीट 60 आला 19 मेला.
2025 कळून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की खूप इम्पॉर्टंट सेशन आहे हा. कोणी शिकवणार नाही, बाहेर पैसे दीड दीड लाख रुपये घेतात लोकांना येणं बनवून. एकदाच काढायचं, नाही तर महिन्यातला काय करा तुम्ही काढून ठेवा आणि आपली हायस्ट आणि बोरा ह्या काढून ठेवा. रिव्हर्सल डेटला म्हणजे सेलिंगचा कॉल आला, सेलिंगचं दाखवतोय, तर तुम्हाला टायमिंग बघा. सांगतो ते तुम्हाला मी काय करायचं तिथे. 2 मिनिटं थांबा. हे बघा, 27 मे ना, हा 68 आहे, मग हा चालेल. 27 मे आपण घेऊ. 27 मे बघा डेट किती निघतात. एवढं रिव्हर्सल डेटला जरी काम केलं, महिन्यात 3 डेट भेटतात निफ्टीच्या. तेवढं जरी काम केलं, लॉंग टर्मला 1 आवरची ऑप्शनची स्ट्रॅटेजी घेतली आपण. ऑप्शन आपण 5 मिनिटं वापरतो या 15 मिनिटं वापरतो. तिथं जर समजा तुम्ही लॉंग टर्म साठी घेतलाय 1 आवरसाठी, खूप मोठे मोठे ट्रेड भेटतात, ज्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये तुम्हाला वन साइड एका हप्त्यामध्ये सुद्धा 5,000 पॉईंट भेटतात. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला मी कशा प्रकारे घ्यायचं ते. तर हा 68 झाला. आता आपण काय करू, थोडं पुढे जाऊ. 31 तारीख घेऊ. हे 72 झालं. आता आपल्याला 78 करायचं आहे. आता पुढला महिना आला जूनचा. 78 4 तारीख टाकून बघू 76, 5 तारीख टाकून बघू 77, आपण 78, संडे करून बघू 79, 6 करून बघू 78 नाही, 7 तारीख म्हणजे आपल्याला इथं 8 तारीख येणार कामाला. 8 जून 2025. का टाकला कळला, कारण की नेक्स्ट डे घेतलं 7 तारखेला संडे, म्हणून 8 तारीख घेतली. ठीक आहे, किंवा कधी 6 तारखेला दिवस घेतो ना तो, लक्षात घ्या. 6 तारखेला सुद्धा रिव्हर्स घेऊ शकतो, नाही असं नाही. मोस्ट ऑफ टाइम प्रोबॅबिलिटी नेक्स्ट डेला असते. तर हा 90, 14 तारीख जून नाही. आता आपण हा बघू 1789. तुमचा स्टॉकला सुद्धा बघा 90, 18 जून 2025 आला डेट. हे सगळ्या रिव्हर्सल डेट आहे. 19, 20, 21, आता 90, 101. अरे 30 टाकून बघू 102च झालं. म्हणजे हा 30 जून येतं, ते आपण काढले 30 जून. ठीक आहे, जुलैचे काढू आपण आणि हे सगळे चेक करू रँडमली. टाइम असेल तर आपण करू, नसेल टाइम जाऊन देऊ. जुलै 7 तारीख 109. आता किती पाहिजे आपल्याला, 112 पाहिजे. 9 तारीख 111, 10 तारीख 112 नाही, 11 किती, 113 इथं आला. किती आली डेट, 11 जुलै 2025. दुसरी डेट आता कुठे येईल, 18 करून बघू. 120 येते, डायरेक्ट 120 आलं 18 जुलै. लक्षात घ्या, तुमची झिरो डेट चुकली नाही पाहिजे. कधी कधी काय होतं, ज्ञान जिल्ह्याला झिरो डेट आहे ना, 21 तारखेला पण दाखवतो, मग तुम्हाला कळत नाही, झिरो कळत नाही तुम्हाला त्याच्यावरचा. आता बघा, आता आपण साईड सगळं बघू. 1 एप्रिल 2025. फायर्स कुठे गेला आता, फायर्स US मध्ये. एक कॅन्डल इंडेक्स किती तारीख होती आता पहिली ती आपली 1 एप्रिल. 1 एप्रिल आहे ना, पुढे गेला फायर्स. फायर्स 1 एप्रिल तारीख 1 एप्रिल 2025. बॉटम नाही तर हाय दिसला 1 एप्रिल.
आता ह्याला ट्रेड कसा करायचा, तुम्ही म्हणजे ट्रेड ट्रेड पकडायचा कसा, बरोबर ना. हा, तर ही जी डेट आहे ना, ही जी डेट आता ही रिव्हर्सल डेट आहे. ठीक आहे, मार्केट इथं फॉर्म होऊन वर गेलेलं आहे, या क्लोजिंगला टचअप घेतलं आणि डायरेक्ट खाली. ठीक आहे, मार्केट पुढे पडतंय, इथपर्यंत पडतंय 7 एप्रिल पर्यंत. ठीक आहे, ही एक रिव्हर्सल डेट आहे. याला ट्रेड करताना काय करायचं माहिती आहे का, त्याला असं हॉरिझॉन्टल लाईन टाकून घ्यायचं त्याच्या लोला आणि याच्या हायला एक हॉरिझॉन्टल लाईन टाकायची. ज्या दिशेला ब्रेक करेल, ज्या दिवशी ब्रेक करेल 1 तासावरती, ठीक आहे, 1 तासावरती किंवा 15 मिनिटावरती, 15 मिनिटं पण चालेल, 1 तास अजून कन्फर्मेशन भेटतं. ज्या दिवशी ब्रेक करेल त्याचा लो ब्रेक झाला, सेलिंग करून टाका. कुठपर्यंत सेलिंग करायची माहिती आहे का, नेक्स्ट डेट 1 पर्यंत, ते 1 पर्यंत, 12 एप्रिल पर्यंत. किंवा जर समजा आता ह्या 12 एप्रिल आहे, ठीक आहे, आता 12 एप्रिल मधून नंतर तुम्हाला दाखवतो ही जी डेट आहे ही. ठीक आहे, आता ही डेट याच्याने सुद्धा येते आणि 12 एप्रिलच्या याने पण डेट येते. ठीक आहे, 12 एप्रिलला येते, तर आपण 15 एप्रिलचा हायलो पकडायचा. हे बघा, आता हे जे आहे ना, आपण काय करणार, याच्या हायला ठेवणार. ट्रेड कसा करायचा बघा, तुम्हाला दाखवतो. हा जो रिव्हर्सल आहे ना, हा रिव्हर्सल पण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, याचा हाय ब्रेक 1 तासावरती, त्याचा हाय ब्रेक झाला, बाय करा. ठीक आहे, तुम्ही इथून कमीत कमी 1000 पॉईंट घेऊ शकता, किंवा 500 पॉईंट, 600 पॉईंट, 700 पॉईंट, किंवा एवढा गॅप डाऊन झाल्यानंतर मला तर वाटत नाही कोणी इथं थांबेल म्हणून, आहे का नाही. 12 तारखेचा विचार नाही करणार. एवढा गॅप डाऊन, 1500 पॉईंटचा गॅप डाऊन झाल्यानंतर पहिला पैसा गोळा करून पळून जाईल. इथं आम्ही बनवले होते, मला असं आठवतंय, मी पाजींना कॉल केला होता, 7.5 लाख बनले होते इथे या कॉलमध्ये आमचे. कॉल काढला होता आम्ही. हा, माझ्याकडे लाईव्ह स्क्रीनशॉट पण पडलेला असं वाटतं ग्रुपवरती आमच्या. हा कॉल काढला होता आम्ही. ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात आलं का, ज्यावेळी इथे कॉल येतो या ठिकाणी 1 एप्रिलला, तुम्ही इथं बाय करण्याचा प्रयत्न करशाल का. ऑलरेडी मार्केट डाऊन साईडला आहे. ठीक आहे, ऑलरेडी मार्केटने इथून ट्रेंड सोडलेला आहे. ठीक आहे, मार्केट खालीच आहे, तुम्ही इथं बाय करण्याचा प्रयत्न करशाल का चुकून जर. हा, तुम्हाला बाय करायचं असेल कुठून बाय करणार, समजा पूर्ण दिवस होऊन गेला. ठीक आहे, होऊन गेला, त्याच्यानंतर याचा हाय ब्रेक झाला, तर मे बी चान्सेस मार्केट वर जायचे आहेत. आणि जर समजा याचा लो ब्रेक होतोय, तर मे बी चान्सेस मार्केट खाली यायचे. ह्याला ट्रेड अशा पद्धतीने केला जातो जर करायचं असेल. पण हे लॉंग टर्म ट्रेड आहे, याचा विचार फक्त तुम्ही रिव्हर्सल डेला करा, जेणेकरून आपल्याला 15 मिनिटावरती चांगले चांगले ट्रेड भेटतील. आता तुम्हाला मी अजून एक दाखवतो याच्यामध्येच. 12 एप्रिल झालं, 23 एप्रिल पण दाखवतो याच्यामध्ये. 23 एप्रिल, 23 एप्रिलचा ला सुद्धा इथे टॉप लागलाय. ठीक आहे, तिथून मार्केट पुन्हा खाली आहे. ठीक आहे, तर नंतर कुठला लागला, 4 मे. 4 मेला चेक करू आपण. 4 मे, 4 मे, 4 मे. 4 मेला सुद्धा वाटलं मी 2 मिनिटं कॅन्डल हे आठवतो, तिथे एक टॉप लागलेला आहे, दिसतं. 4 मेला एक टॉप लागला, तिथून मार्केट पुन्हा खाली रॅली आहे. किती पॉईंटची रॅली आहे, 600 पॉईंटची रॅली आहे. ठीक आहे, आलं लक्षात. हे रिव्हर्सल डेट आहे ना, 16 मे. 16 मे, 16 मे. हे बघा, आला खाली, हा टॉप, खाली रिटर्न, इथंच परत खाली रिटर्न येतो. लक्षात घ्या, मी बघा जेवढं सांगतो त्याच्यामध्ये सगळे रिटर्न आलेले आहेत. 19 मे, 19 मे, 16 मे नंतर 19 मे, हा सुद्धा टॉपच बघलो, म्हणजे डबल कन्फर्मेशन आहे. हा, डबल कन्फर्मेशन भेटतं इथून रिटर्न येणार म्हणून, कारण की ऑलरेडी मार्केट अप साईडला आहे. ठीक आहे, मार्केट अप साईडला, लक्षात घ्या, मार्केट जे आहे ना ते अप साईडला आहे, इथून पुन्हा ते डाऊन साईडला आहे. रिव्हर्सल ओळखा, रिव्हर्सल. आता दुसरं 27 मे, 27 मे. इथून मार्केट वर जाते, ह्या इकडे जाते, इथून पुन्हा इथे एक टॉप बनवतोय, इथे एक टॉप बनवतोय, पुन्हा खाली येते. ही सुद्धा रॅली बघा किती, ही सुद्धा रॅली जवळजवळ 500 पॉईंटची. लक्षात येते ते काय म्हणण्याचा प्रयत्न करते. आता बघा 8 जून, 8 जून, 8 जून नाही तर 9 जून घ्यायला लागेल. पाहिलं, इथं पण एक मार्केटने टॉपच बनवलेला आहे, पुन्हा खाली.
लक्षात येत आहे मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय? इथपर्यंत एवढं भारी काम करते. 18 जून 18 जून 18 जून बघा, मार्केट खाली अप, खाली ओपन होत आहे आणि इथून पुन्हा एक रॅली वरच्या अप साईडला देते. आले का ना, म्हणजे अप साईडला रॅली देते. ही मोमेंट जर अशी बघितली तुमच्या लक्षात येईल. बघा खाली आलं पुन्हा वर गेलं, इथे तुम्हाला मोमेंट कळेल या ठिकाणी. तर मोस्ट ऑफ टाइम याचा बाईंग सेलिंग करताना मोस्ट ऑफ टाइम काय करा, याचा जो हाई आहे ना, हा बघा हाई अँड लो, हा ब्रेक ज्या ठिकाणी होईल क्लोज झाला पाहिजे, क्लोजचा पण लो तुटला पाहिजे, त्या ठिकाणीच घ्या. आता बघा इथे तुम्हाला एंट्री नाही भेटली, इथे एंट्री नाही भेटली, तुम्हाला इथे एंट्री भेटणार. तर ह्या डेला 20 जून आहे. माझ्या डोक्यात काय येणार आहे, 20 जूनला एवढी मोठी कॅन्डल आहे, याचा अर्थ मी एक दिवस आधीच ट्राय मारणार एम 55 वरती जाऊन 20 जूनला ट्रेंडिंग डे आहे का. आलं का ना, लो तर ब्रेक होत नाहीये, क्लोज खाली भेटत नाहीये, हाय ब्रेक होतोय, याचा अर्थ काय मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्सेस इथे जास्त आहेत. आता ते ज्यावेळी डेला चालू असतं ना त्यावेळी आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं. ठीक आहे, आता 18 जून नंतर कुठला जून येतोय आपला 30 जून, मग 30 जूनला रिव्हर्सल येतोय का, टॉप बनवतोय का. 30 जून बघा टॉप दिसला, इथूनच मार्केट डाऊन साईड. 30 जून नंतर 22 जुलै, आता जो डे येईल उद्याचा. आता मार्केट काय करतंय, उद्याचं मार्केट इथून मोस्ट ऑफ चान्सेस अप साईडला जाण्याचे जास्त आहेत. जर समजा याचा हाय ब्रेक झाला या कॅन्डलचा, पहिल्याच दिवशीचा कॅन्डल, भले 22 तारीख आहे, 22 तारीख बोलत आहे, हाय ब्रेक झाला तर मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस जास्त आहे. किंवा किंवा याला बाय सेल करण्याची एक पद्धत अजून एक सांगतो. आपल्या सरांनी आहे, निशांत सरांनी एक पद्धत शिकवली होती M2 वाल्यांना, माहितीये का, टू टी म्हणून काही शिकवलं होतं. 2T बॉटम, आठवतं का 2T बॉटम. याच्या खाली जो ओपन झाला, याच्या खाली उद्या ओपन झाला तर मग समजायचे बल्ले बल्ले आपली 100% बल्ले बल्ले. मग समजायचं हा हाय ब्रेक होताना जर आपल्याला कॅल्क्युलेशन भेटलं, सरळ सरळ बाय, सरळ सरळ बाय. का माहितीये का, हा बघा 2590 राऊंड नंबर आहे, राऊंड नंबर राऊंड नंबर म्हणजे इथं रिटेस्ट करेल, इथं थोडा वेळ डान्स करेल आणि मग वर निघेल, पण निघणार आता वरच. आता जास्त करून याचं कॅल्क्युलेशन कसं बसवायचं, हाय लो ब्रेक झाल्यानंतर घ्या. उद्याचा जो हाय लो आहे ना, ब्रेक होऊ द्या, परवा दिवशी ट्रेड होतो, परवा दिवशी ट्रेड कन्फर्म होतो. तर मोस्ट ऑफ टाइम ना ज्यावेळी रिव्हर्सल घेतं ना, आपले कॅल्क्युलेशन चुकतात बरं का, आपले कॅल्क्युलेशन ना चुकवतात ते रिव्हर्सलला. मोस्ट ऑफ टाइम रिव्हर्सलला कॅल्क्युलेशन चुकतं. जर चुकलं, जर जसं आज झालं बँक निफ्टी मध्ये, दाखवतो तुम्हाला काय गडबड झाली. नाही नाही नाही, डेट नाही तिकडे, तिकडं दाखवतो तुम्हाला, तुम्हाला कळून जाईल मी काय म्हणणार. आता आता आपण काय बघू, 57,000 सी बघू. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. तुम्हाला मी 50 वेळा सगळ्यांना विचारतोय की मार्केटमध्ये हे भेटलं. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी ट्रेंडिंग मार्केट असतं ना, ट्रेंड दाखवतो, तेव्हा तुम्ही 5 मिनिटाची कॅन्डल वापरली तरी जमते, किंवा 15 मिनिटाची वापरली तरी जमते. आता मग इथे बघा, इथे 9:15 पूर्ण मार्केट खाली आहे, 9:30. ठीक आहे, इथं आपल्याला काय भेटलेलं नाही बाईंग किंवा सेलिंग करायला. तर सी साईडला बघा, आता इथे बघा याचा हाय किती आहे, 258.90, आणि याचा सेकंड याचा क्लोज किती आहे, 328 पॉईंट, म्हणजे 100 पॉईंट वरती आहे. बरोबर आहे, याचा हाय ब्रेक मार्केट वर जायचे चान्सेस अप साईडला जास्त आहेत. पण आपण काय बघतो की मार्केटने इथे रिटेस्ट करावं, ह्या लेवलला रिटेस्ट करावं. मला इथे इथे किंवा मी इथे SL ठेवेल. आता माझं झालं काय मी तुम्हाला सांगतो. बघा, इथे पण किती पॉईंट गेले, 166 पॉईंट सरळ सरळ दिले बँक निफ्टीने. आलं का लक्षामध्ये. पण आता होतं काय याच्यामध्ये, हा जो SL आहे ना, हा SL खूप मोठा होता. आता 88 पॉईंट जरी म्हटलं तर खूप मोठा SL होता. 50च्या पुढे जायचं म्हणलं ना, जर समजा लॉट साईज मोठी असेल तर फाटून हातात येईल, माहिती आहे, 88 पॉईंट घ्यायला. तो प्रॉब्लेम आहे.
म्हणून ह्याला मी 5 मिनिटाचा टाकला ना अजून भारी ट्रेड भेटतो बघा. कमी एस एल भेटतो. माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे ना मला काहीच कळता आलं नाहीये. हे बघा. याचा हाय किती आहे 224.10. कॅल्क्युलेशन करून दाखवतो. मी तुम्हाला 50 वेळा तेच विचारलं सगळ्यांना, कोणाला कोणी सांगायचं. परत आहे का 224.10 याचा स्क्वेअर रूट. भले एस एल लागलाय आपला, लक्षात घ्या. इथे नीट बघा, याचा क्लोजच्या खाली याचा क्लोज आहे, पण डायरेक्ट मार्केट खाली 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 येऊन मला कळलं की पुन्हा इथे येईल या लेवलला, पण मार्केट आलं नाही. डायरेक्ट सरळ सरळ निघून गेला. पुन्हा इथे मला वाटलं या लेवलला तो सेलिंग देईल, इथे एस एल खाऊन तो बाजूला झाला. पण आपल्याला पुन्हा एकदा चान्स होता, इथून सुद्धा चान्स होता, इथे चान्स होता. आता आपण काय बघतो 5 मिनिटं 14.96 प्लस याचा हाय किती होता 224.10 इंटर 239 चा हे येतो क्लोज येतो बघा, नाही येते 229 येतो. मग आपण काय करणार 229.40 चा काढू आपण. 229.40 स्क्वेअर रूट प्लस 229.40 एच प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू 244.54 आला. किती क्लोज 258.85. तर तरी पण आता हा जो कॉल आहे ना भेटला असता बरं का, इथून बघू शकता, किंवा मग तुमचा एस एल तुम्ही इथे ठेवा. बघा कमी एस एल लागला होता हा, आणि टार्गेट मॅक्सिमम मार्क्स आहे ना 100 पॉईंट किंवा 150 पॉईंट. 150 पॉईंट दिले, 139 पॉईंट दिले. बघा कळलं का तुम्हाला काय म्हणत. हा पॉईंट तुम्ही का सोडला. भले एस एल लागलाय मान्य आहे, लगेच बसा उलट का मार्स आहे फिरणार. ज्युपिटर असता मून असता तो वन साइड मार्केट खेचला असतं खाली. अरे लक्षात येते, लक्षात येते मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला 50 वेळा विचारत होतो मी, भले मी इंडिकेटर काहीच लावलेलं नाही. मी पण चला छोटा इंडिकेटर जर लावला मी इथे, इथे मला बरोबर बाई भेटतं. पहिलं 7-3चा सुपर टेन भेटून जातो. छोटा छोटा इंडिकेटर सुद्धा काम करून जातो. त्यासाठी काही वेगळं करण्याची काही गरज नसते. आलं लक्षात. परत तुम्हाला अजून एक सांगतो, याचा हाई किती आहे 313.75. ठीक आहे. याचा क्लोज किती आहे 333.20. आता आपण याचा पण करून बघू. कळतंय कोणाला कॅल्क्युलेशन कळतंय. हा कळतंय कळत आहे ना. तर ह्या अशा प्रकारे हे मार्केट चालत असते. आता आपल्याला काय बघायचंय, आता हे रिव्हर्सल डेट कळले सगळ्यांना, 0 डेट करंट डेट. आता उद्याची डेट इम्पॉर्टंट आहे, बघू आता काय होते. रिव्हर्स घेणं म्हणजे आता साधा सिंपल फंड आहे, त्यामुळे पण सांगेल याला. जर समजा ऑलरेडीच मार्केट 30 तारखेपासून खाली पडते, ठीक आहे, 30 तारखेपासून खाली पडते, ह्या तारखेपासून खाली पडते खाली पडते, ठीक आहे. हायर लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो बनवते. आता लोअर हायला जाऊन एक वेळ पूर्ण खाली येऊन ते अपसाईड रॅली घेणार तिथे. आलं ध्यानावर तुमच्या. तर आपल्याला काय करायचं, इथे रिव्हर्स घेणार आहे म्हणजे आता हा उद्याचा सी कितीचा, हा 57,000चा सी इम्पॉर्टंट राहू शकतो आपल्यासाठी, राऊंड नंबर. आता बघा, आता जर इथे बघितलं आपण, तुम्हाला उद्यासाठी दाखवतो मी. 15 मिनिटं जरी बघितलं आपण, कॅल्क्युलेशन बसून बघू आपण, बसते कधी कोणतं इथंच बसतं. मग अशी तुम्हाला म्हटलं बघा, तो एक सी साईडला जाईल ते मार्केट. बघा याचा किती आहे 356.95 दाखवतो तेव्हा. 356.55 याचा स्क्वेअर रूट प्लस 356.95. अरे सॉरी, याचा 18 प्लस 356.95 किती आला 375 पॉईंट, 376. किती क्लोज आहे हा 429 बरोबर. याचा 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 हाय ब्रेक झाला, याचा मिडल पार्ट, ठीक आहे, मिडल पार्ट कुठला येतो, हा इथे येतं बाय, ठीक आहे. मोस्ट ऑफ टाइम काय करा 12च्या नंतर तुमचं टार्गेट घ्यायचा असेल तुम्हाला, मोस्ट ऑफ टाइम याच्या खालून घ्या. जेवढं खाली येईल, हा जेवढं खाली तेवढं खाली यायपर्यंत करा. आणि तुमचा एस एल जो आहे ना तो प्रिव्हियस कॅन्डलचा लो असेल हा. आणि टार्गेट किती 50 ते 60 कर, कारण की टाइम संपत आलेला आहे. दुसरी गोष्ट, एवढी मोठी कॅन्डल ऑलरेडी दिलेली आहे. मोस्ट ऑफ टाइम एवढ्या मोठ्या कॅन्डल 15 मिनिटावरती 5 मिनिटावरती अवॉइड करा. जी आज माझी चूक होती,
मी लिहून ठेवली आहे माझ्या बुकमध्ये, की ती परत चूक होणार नाही. ठीक आहे. चॅप्टरची बनवलेली आहे, त्याच्या अजून पण काही छोट्या मोठ्या हे निघू शकतात, तर त्या बघितल्या पाहिजेत. आता ॲक्च्युअलमध्ये 2 गोष्टी या शिकण्यासारख्या आहेत मार्केटमधून. एक म्हणजे एवढी मोठी मुवमेंट झाली असेल तर न केलेला ट्राय बरा, किंवा एकदम छोटासा एस-एल घेऊन, एवढूसा एस-एल घेऊन एक ट्राय घेतलेला बरा. कारण का ट्रेंडिंग डे, म्हणून तो 100चा कॉल दिला होता मी, 50 पॉईंटचा तो घेतला होता आपण. आलं का ध्यानामध्ये? तो एक घेतला होता आणि हा एक घेतला होता सेन्सेक्सचा. बघा हा. आता इथे आहे ना, इथे बघा, इथे परफेक्ट काम करते सेन्सेक्सचं. इथे बघितलं ना, बरोबर 50%लाच येते मार्केट रिटेस्टला. पण हा जो एस-एल आहे ना, हा एस-एल चांगलाच वाटोळं करत होता, म्हणून मी हा घेतला नाही कॉल. मी नंतर फक्त 5 मिनिटावरती भेटला, तो घेतला. 5 मिनिटावरती मला चांगला ट्रेड भेटला होता. बघा, हे 2 कॉल घेऊन आहे ना, फ्युचरचा आहे, पण तुम्ही घेऊ शकता. फ्युचरमध्ये पण 1 अवरचा वापरा. याच्यामध्ये ना 1 अवरचा वापरलं ना, तर चांगला कॉल भेटतो. पण घेताना लक्षात ठेवा, दोन्ही पण कॅन्डल ग्रीन पाहिजेत. आय रिपीट वन्स अगेन, दोन्ही कॅन्डल ग्रीन पाहिजेत. जशा ह्या हे बघा दाखवतो. याचा हाय किती आहे? घेऊन बघू आपण. किती याचा हाय? 82,187.60 स्क्वेअर रूट प्लस 82,000 किती रुपये? 82,167.60 किती आलं? 82,454 च्या वरती क्लोज पाहिजे. 82,252 नाही भेटत. हे फ्युचरमध्ये लवकर नाही भेटत, पण ऑप्शनमध्ये ना भेटतं. फ्युचरमध्ये बँक निफ्टी चांगलं भेटतं पटापट. निफ्टी सेन्सेक्समध्ये नाही पटकन भेटत आपल्या क्लोज. आपण भेटला तर मजबूत मार्केट पळतं, मजबूत. सेन्सेक्समध्ये 2-3 हजार पॉईंट पळतं फ्युचरमध्ये तर भेटला तर. तुम्ही ट्राय करून बघा, 1 आवर टाका, घेऊन बघा, भेटतो. बघा आता हा जो कॉल आहे ना, या कॉलचा कॉल आणि हा याचा हाय ब्रेक, मार्केट बूम. बघा हे दोन जर बघितले ना, हे 2चा पण घेऊ शकता तुम्ही इथून. पण आता कसं असतं, मार्केट ओपन एक्झॅक्टली कुठं होतंय. जर समजा मार्केट इथे ओपन होतंय, इथे ओपन होतंय, हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा एस-एल किती जाईल हे पण महत्वाचं आहे. जर समजा 100-150 पॉईंटचं एस-एल बसत असेल, तर काय ट्रेड घेऊन फायदा नाहीये. मग तुम्हाला हे कॅल्क्युलेशन महत्वाचं नाही, पण नेक्स्ट डेचं नेक्स्ट सेम डेचं कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे चालतं. आता ही आपली जी निघाली ही 22 तारीख आहे. याच्यात काय कोणाला डाऊट आहे का? याच्यामध्ये याच्यात कोणाला डाऊट आहे का ह्या रिव्हर्सल डेटमध्ये? कॅल्क्युलेशन तर क्लिअर आहे, बरोबर आहे. आता कॅल्क्युलेशनचा समजा उद्या सेलिंग साईडला जरी भेटलं, ठीक आहे, सेलिंग साईडला जरी भेटलं, आता उद्याचा डे आता बघू आपण. आणि हा अजून एक राहिलं, तुम्हाला अजून एक दाखवायचं मला. आता याच्यामध्ये ना निफ्टी दाखवतो. निफ्टी निफ्टी ऑल टाइम अजून मजा आहे मार्केटचा, अजून एक टॉप बॉटम पकडायला. मी यांच्यावरती ट्रेंड नाही करत, पण डायरेक्शन चेक करत असतो मार्केटचं, की मार्केट कुठल्या वेने आपल्याला भेटू शकतं. दाखवतो मला मी. तुम्ही पण शॉप असाल चाललंय काय. आता हे बघा, मार्केटमध्ये हाय बॉटम बनला, हाय बॉटम बनला, ठीक आहे, हाय बॉटम बनला, हा टॉप बनला, किंवा हे 3 पैकी कुठला टॉप बनला, हा बॉटम बनला, इथे हा एक बॉटम टॉप बनला, ठीक आहे. तर नंतर हा बॉटम आहे, ठीक आहे, हा बॉटम आहे, हा इथूनच मार्केट रिव्हर्स करतंय. याच्यात एक पद्धत आहे बघायची. याच्यात टाकायचं इंद्रा डेट. इंद्रा डेट्स कशावरती? ड्रिक पंचांगावरती. 2025 इंद्रा डेट टाइम अँड डेली सिटी. ठीक आहे. याच्यात करा तुम्ही मुंबई, असंच करा. याची काही गरज नाही पडत, पण याच्यात बघा दाखवतो तुम्हाला. कंपनी आता तुम्हाला मी दाखवतो. संडे 12 काय 12 जानेवारी. ठीक आहे. आता याच्यामध्ये जरा
तुम्हाला दाखवतो. अजून एक डेट येतं इंद्र आणि शूल डेट. ह्या पण साईडवेज काढून ठेवा आणि ह्या सुद्धा मार्केट फिरवतात. फिरवतो म्हणजे चांगल्या प्रकारे फिरवतो. हे डेट मी थोडं लक्ष नाही दिलं आज सकाळी पण बघितलं पाहिजे. पण हे बघा 7 एप्रिल, ठीक आहे, 7 एप्रिल दिसलं का? 7 एप्रिल आहे, 7 एप्रिल बॉटम लागलाय आणि ह्या तारखेला 1 एप्रिलला आपला एक डेट निघाली होती 1 एप्रिलची. हे बघा 1 एप्रिल निघाली का? जर समजा इथून जर सोडला असता बाण तर आपण 12 तारखेपर्यंत वेट करत बसलो असतो का? या इथं सोडला असता ना आपण, 7 तारखेला सोडून दिला असता. लक्षात आले? दुसरी गोष्ट, बाय करायचं असेल तर सरांची एक पद्धत, स्विंग ट्रेड. हा बाईंग साठीच इथून वर क्लोज होतं 1 तासाच्या वरती, हाय ब्रेक होतं, शुअर शॉर्ट बाय. स्ट्रॅटेजी आपल्याला नव्हती त्यावेळी. जर कॅल्क्युलेशन बसलं असतं नाही तर मस्त कॅल्क्युलेशन बसलं होतं. मार्केटने अप डायरेक्शन पकडलं होतं आणि पूर्ण ह्याला या मुवमेंटला ज्युपिटर होता. ज्युपिटर आणि संडे म्हणून या मार्केटमध्ये मोठ्या ट्रेड बिग म्हणजे गॅप अप खुलत होतं, डायरेक्ट अप 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 साईडलाच खुलत होते मार्केट. आणि याच्यामधलं सुद्धा आपल्याला हे छोटे ट्रेड, हे बघा ही डेट 23 एप्रिल ही पण आपल्या याच्यात आहे. हे बघा 23 एप्रिल आहे, 23 एप्रिल. 23 एप्रिलच्या नंतर सुद्धा मार्केट पडलंय. हे बघा झूम करून दाखवतो वाटलं तर. झूम करून दाखव 23 एप्रिल पडलंय मार्केट. पण याच्यात बघायचं कसं आता इंटरडेट, इंटरडेट 4 मार्च बघू आपण. 4 मार्च बघा बॉटम दिसला, बॉटम त्याचा हाय ब्रेक, मार्केट बूम. याला पण ट्रेड करताना असंच करायचं. याला काय करायचं, असं घ्यायचं, इथं आणायचं, ठेवायचं. त्याचा हाय ब्रेक 1 तासावरती, त्याच्यावरती क्लोज भेटला 15 मिनिटाचा, त्याचा हाय ब्रेक झाला 15 मिनिटं घेतला बेल, वेल अँड गुड आहे. त्याचा हाय ब्रेक झाला, क्लोज झाला आणि 2 कॅन्डल क्लोज झाल्या पाहिजे, हाय कंटिन्यू हाय ब्रेक केला पाहिजे किंवा मग रिटेस्टला एंट्री ह्याच लाईनीवरती. एक्झाम्पल सांगतो, 22,124च्या रिटेस्टला एंट्री, एन पॅटर्न बनवू द्या, बाय करा. किंवा मग खाली कुठला तरी तुमचा एक स्वतः छोटासा इंडिकेटर टाका किंवा तिथं बाईंग सिग्नल देतोय का, आला घरामध्ये, ती सुद्धा तुम्हाला कामाला येईल. आता बघा शून्य डेट, हा 7 तारीख आली, 22 तारीख, जानेवारी 22, जानेवारी 22, 27, 22. हे बघा इथे पण बघा, आता एवढं मार्केट पडत होतं, इथून पडलं आणि हे बघा 22 तारीख घेतलं, वरती घेऊन गेला, दिसलं, वरती घेऊन गेला. का घेऊन गेला? कारण इथे डेट आहे कुठली, शुलयोग, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा शुलयोग संडे फेब्रुवारी म्हणजे 17 तारीख, संडे सुट्टी, 17 फेब्रुवारी, 17 फेब 17 फेब 17 फेब 17 फेब 17 पहिलं एवढं पडणारं मार्केट त्यांनी इथं मग साईडवेज घेऊन गेलं. म्हणजे साईडवेज नाही, त्याच्यात कॅन्डल मोठे आहेत, मोमेंट चांगली. 310 पॉईंटची मुवमेंट आहे. एवढं पडणाऱ्या मार्केटमध्ये हा वर घेऊन गेलेला आहे. दुसरी डेट दाखवतो. आता आपण एक तर फेब्रुवारीची 16 भेटली, इंद्रची बघू आपण 16 भेटते का. फेब्रुवारी 6 तारीख भेटली, 6 तारीख भेटली, 6 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, बघा हे भेटला बॉटम, टॉप भेटला, 6 तारीखचा टॉप. बघ एकही डेट आहे ना आपल्याला पैसे दिल्याशिवाय जाणार नाही. राघव भाऊ, माझा एक क्वेश्चन आहे. तू या जेवढ्या पण डेट दाखवतोय ना, जसं की डेट आली आणि तर रेड कॅन्डल आली मोठी, तर आपण कंटिन्यू रेड कॅन्डलच्या फॉलो थ्रू डायरेक्ट खाली घेऊ शकतो, म्हणजे कंटिन्यू असं. घेऊ शकतो. तुम्हाला जर बघायचं असेल ना, तुम्हाला जर बघायचं असेल तर आता समजा ही डेट आहे 6 तारीख. आता आपण ह्या दिवशी ट्रेड करणार, बघ ना बाबा एवढी मोठी कॅन्डल रेडी झाली म्हणजे आपण ट्रेड करणार, बरोबर. पण आपण काय करणार, दुसऱ्या दिवशी कन्फर्मेशन घेणार, याचा लो ब्रेक होतो का हाय ब्रेक होतो. लो ब्रेक खाली क्लोज. आता बघा याचं ओपनिंगच खाली झालंय, रिटेस्ट झालं आणि डायरेक्ट खाली मार्केट. सगळी मुवमेंट आपली इथपर्यंत ह्या तारखेपर्यंत 17 फेब पर्यंत का. 17 फेबला हे बघा ही डेट येते, आलं का ना. बघा हे मार्केट थांबू शकतं. आपली ही डेट सुद्धा रिव्हर्सल डेट आहेत, ह्या डेट सुद्धा रिव्हर्सल डेट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ना एका महिन्यात नाही ना म्हणता 5-6 डेट येतात तरी. निफ्टीच्या 3 डेट येतात,
निफ्टीच्या आता इथं बघा ना, जून बघा, 18 जून, 8 जून, 30 जून, 3 डेट आल्या. आणि इंद्रामध्ये ह्या 2 डेट जूनच्या 14 आणि शुलमध्ये 14. हे बघा, शुल जून 23. 23 तारखेला पण काहीतरी कुरापती केल्या असतील यांनी. 23 काय हा 23 जून 2025. 23 जून 2025. तेवीस जून पाहिलं, इथूनच अपसाईड मोमेंट रॅली पकडलेली. इथे साईडवेज मार्केट आहे, याचा हाय ब्रेक झाला, रिटेस्ट झाले, इथं मार्केट डायरेक्ट अपसाईड राहिली. असं करत चाला डायरेक्टली त्याला. म्हणजे हा एक लक्षात ठेवा की मार्केट फिरणार आहे, पण आता तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही कुठून फिरणार आहे ते. आलं का लक्षात तुमच्या? ना मला माहितीये ना तुम्हाला माहितीये कुठल्या एक्झॅक्ट पॉईंटवरून फिरणार. हा पण तुम्हाला जर कॅल्क्युलेशन भेटलं, कॅल्क्युलेशन इथलं भेटलं ऑफसाईडचं, बिंदास घ्या. कारण का मार्केट वर जात आहे, खाली येत आहे, परत वर जात आहे, परत खाली फॉर्म होत आहे, परत वर चाललंय, परत इकडून इथे येत आहे, खाली येत आहे, परत वर जात आहे, परत खाली येत. आता हे 1 डेची आहे, कॅन्डल छोट्या आहेत, पण ऍक्च्युअली असं जर बघितलं आपण तर आपल्याला ट्रेंड कळतो. इथं हाई डेट होती 10 जून, तर 9 जून आहे ना, ही डेट आहे आपल्याकडे 9 जूनची दाखवतो. जून 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 8 जून, हो बघा 8 जून आहे का, डेट आहे आपल्याकडे 8 जूनची. 8 जून म्हणजे 8 जून सुट्टी आहे, म्हणजे नेक्स्ट डे. ठीक आहे, इथूनच का मार्केट साईडवेज. आणि ज्यावेळी मार्केट साईडवेज जातं असं थोडंसं व्हॉलेटाईल होतं, वर खाली वर खाली, त्या समजून जायचं मार्केटला रिव्हर्स घेर मारायचं. आता मार्केट इथं आलं, वर गेलं, इथं आलं, इथं त्यांनी थोडंसं साईडवेज गेलं, अप साईड राहिली, इथं वर गेलं, इथं थोडंसं थांबलं, परत आलं खाली. आलं मार्केट हेच करत असतं. आपल्याला डेटचा हाई किंवा लो ब्रेक होत असेल तर नेक्स्ट डे कन्फर्मेशन मधली मूव भेटते, कन्फर्मेशन वाली. एक तर तुम्ही पेशन्सली काम करा याच्यामध्ये, या डेट्स वरती, किंवा डेट्स मध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला अपोजिट साईडला भेटतंय तर वेल अँड गुड आहे. आणि जर समजा एस एल लागला चुकून, जसा आज लागला, तर लगेच अपोजिट साईडला घेऊन बसायचं ट्रेड. त्यावेळी तुमचा ना सी पी दोन्ही ऑन करून ठेवायचे, जिकडे भेटेल तिकडे उदय उदय. हे बघा, आता शुल्य ना 19 तारीख जुलै, जुलै 19, आणि इकडे जुलै 9, जुलै 19, जुलै. अरे बापरे, आजच डेट होती ती रिव्हर्सल होती. घ्या, बरोबर ना, कळतंय का? हे बघा, ही सॅटरडे, सॅटरडे जे असेल त्याच्या नेक्स्ट डे. जर संडे असेल तर आपण नेक्स्ट डे घेतो ना. पाहिलं का, म्हणजे हे मार्केट पडत होतं, हे आपल्याला कळलंच नाही, ते इथून अपसाईड रॅली घेतली. लाईव्ह एक्झाम्पल आहे. आज माहित असतं मार्केट रिव्हर्सल घेणार आहे, मी तुम्हाला म्हटलं नाही, मी पाहिलंच नाहीये, ती गडबड आहे खरी. हे जर रिव्हर्स घेणार हे माहित असतं तर मी 100% कॅल्क्युलेशन अपसाईडला बसवलं असतं, ना की डाऊन साईडला. आता उद्या जर याचा हाय ब्रेक झाला, उद्या जर याचा हाय ब्रेक झाला तर समजायचं मार्केटला खूप अपसाईड रॅली घ्यायची. नंतर समजा याच्यामध्येच मार्केट खेळत राहिलं उद्याचा दिवस, या दोन याच्यामध्येच, कारण की कमी नाही, 893 ते 900, 100, 150 पॉईंट, 100 पॉईंटची मुवमेंट आहे. याच्यात जर खेळत राहिलं 1-2 दिवस, तर मग समजा मार्केटला अपसाईडला जायचं का, तर मार्केट ऑलरेडी पडत 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 खाली आलेलं आहे. आलं लक्षात? साधा सिंपल फंड आहे. लक्षात आलं नाही माझ्या पण. सॅटरडे बघा हा, आणि आज मंडे, सॅटरडे काम नाही, संडे काम नाही, डायरेक्ट कधी 21 जुलै रिव्हर्सल डेट, लाईव्ह एक्झाम्पल. म्हणून हा रिव्हर्स घेतला यांनी, अचानक रिव्हर्स घेतला ना, याचं कारण हे. तुम्हाला लॉस आपल्या स्ट्रॅटेजी कधीच होणार नाही, फक्त कधी होईल माहितीये का, ज्यावेळी हे रिव्हर्सल घेणार ना अचानकपणे, त्याच वेळी. आता ह्याने हा जो रिव्हर्सल घेतला, हा ट्रेंड दाखवला ना, तर पूर्ण पी साईड मध्ये जबरदस्त प्रॉफिट होता, जबरदस्त. आता बघा, अजून एक डेट बघू आपण जुलैची, ती भेटते का, 9 जुलै. तेव्हा 9 जुलै पाहिलं, मार्केट खाली अप, परत 9 जुलै आला रिव्हर्स ट्रेड इथपर्यंत आलं, परत इथं आला इथपर्यंत. आता इथून पण अपसाईड रॅली गेली. आता उद्या कन्फर्मेशन काय आहे, इंदिरा डेटने ऑलरेडीच कन्फर्मेशन दिले अपसाईडचं, बरोबर आहे. शुलो डेट, हा शुलो डेट आहे, शुलो यावर. अरे आता याच्यापेक्षा अजून एक दाखवतो, अजून एक डेट आहे,
भद्रा डेट्स 2025. सॉरी, भद्रा टाइम. जुलै डेट भद्रा. बघा बरं का आता तुम्ही माझ्या मार्केट कसं फिरतंय. हे बघा 2 जुलै 11:58 म्हणजे आपला हातातला ट्रेड आहे. 11:58 जर मार्केट पडत असेल ना, आत्ताच सांगतो, पडत असेल ना फिरवणार, वर जात असेल ना तर खाली पाडणार. ही टायमिंग आपला आहे. 11:58 2 जुलै ट्रेड आहे आपल्या हातामध्ये. दोन जुलै 11 ही टायमिंग हा बाजाराचा. 11:58 म्हणजे 12 वाजता एक्झॅक्टली. वनावर लावायचं टाइम मीटर. मग वनावरती लावला तर मला टाइम मीटर. हो. 12. ठीक आहे. हा खाली येतोय, हा अपसाईड रॅली पकडतोय. ठीक आहे. वाजले किती? 12. 12च्या नंतर बघा मार्केट खाली आहे. बघा इतका परफेक्ट टाइम आहे. मार्केट खाली येत आहे, इथपर्यंत वाजले 12. आता या टायमिंग पण आहे 11:58. सॉरी, हा 11:58 AM होईल. हा बरोबर, जुलै आहे ना 11:58 सकाळचं जुलै. सकाळचंच. बरोबर, हाच टाइम. इथून मार्केट खाली. भले आता काही काय लोकांना वाटतं हा वर चाललाय, इथं आपण सेलिंग करून बसू शकतो. या ठिकाणी आपण सेलिंग करू शकतो. दुसरी गोष्ट, एवढी मोठी सेलिंगची कॅन्डल रेडी आहे. ठीक आहे. याच्या 50% तरी मार्केट रिव्हर्स येणार. 50% मार्केट रिव्हर्स येणार. आलं डबल कन्फर्मेशन. भद्रा डेट पण भेटली तुम्हाला, हा टायमिंग पण भेटला आणि हाच पॉईंट पण भेटला सेलिंगचा. डेट आपण जुलैची बघितली. कुठली? अं, अरे सॉरी, डेट जुलै जुलैची जुलै. बघितली. अरे सॉरी सॉरी सॉरी, आपण डेट काय करू, जुलैचीच आहे. एक मिनिट झालं. चुकून झालं. जुलैची नाही. ठीक आहे. डेट जुलैची असेल तर हे मार्केट आहे ना. आता दोन दोन तारखेला म्हणजे इथे मार्केट पडत आहे. ठीक आहे. तिथे मार्केट पुन्हा अप रॅली पकडत आहे. ठीक आहे. इथून पुढे जातो बघू आपण. साईडवरच घेऊन गेला हा. नाही तर नाही पकडलं याने. त्याचं कारण आहे, सांगतो तुम्हाला. तर याच्यामध्ये ना अमावस्या डेट आहे, अमावस्या डेट्स. ऍक्च्युअल बघा टायमिंग आहे ना 11:58चा. हा काम करतो, पण आपले जे अमावस्या डेट्स असतात ना, अमावस्याच्या त्याच्या डेटचा हाय लो मार्क करून आपल्याला त्या डेट्स घ्याव्या लागतात आणि त्या टायमिंगला तो मॅच झाला पाहिजे. तर चांगलं काम करतं. पण ओव्हरऑल आपण एक एक अंदाजा पकडू शकतो भद्रा डेटचा. जेवढं हे शुलर आणि इंद्र काम करतात ना, तेवढं भद्रा डेटची अॅक्युरेसी एक 70-80%ची. हे बघू आपण अजून एक ट्रेड बघू भेटते का. 10 जुलै 1:36 AM म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे. 1:20. 13 जुलै 1:26. आपल्याला अमावस्या डेट पण मॅच करून बघू. 13 जुलै 1:26 PM. 1:26. हा एकच सप्ताह झाला. आपण नाही खरं होतं. एक मिनिट. नाही, हा डेट अजून मला तर चुकतंय माझ्याकडे. याच्यातच बघा ते हर्षू शहाने शिकवलं होतं. भद्राच्या डेट आहे त्या एकदम परफेक्टली काम करतात. बघू याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला. पण हे मात्र चांगलं काम करतं. शुल आणि इंद्र ह्याचा मी अभ्यास चांगला केलाय. म्हणजे जानेवारीपासून मजा बघतो मी याची. त्याच्या आधीपासून सगळे डेट्स काढले, म्हणजे इव्हन मी 2024च्या पण डेट्स काढल्यात. त्याच्यात तुम्ही पण ट्राय करा, इंद्रयोग आणि शुलयोग. तर आपला आज जो कव्हर झालाय हा पार्ट कव्हर आहे का सगळ्यांना कव्हर आहे का बघा. हे 100% वर्किंग करतं. हे 100% वर्किंग करतं. योगा डेट, शूल डेट, इंद्र डेट हे सुद्धा 100% वर्किंग करतं. ठीक आहे. ह्या डेट्स पॉवरफुल डेट्स आहेत. ह्या तर 100% म्हणजे
त्याच्यावर रिव्हर्स मारतं मार्केट. ठीक आहे. तर ह्या डेट्स तुम्हाला लक्षात आल्यात का सगळ्यांना, की अजून पण काही माहिती पाहिजे? कारण की काय नंतर मला सांगता येणार नाही कोणाला. हा 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 स्क्वेअर रूटचं पाहिजे का? बघ ना दाखवतो ना तुला मी. आता समजा आता 2590 चालू आहे ना, 122 पण प्लस आले, म्हणजे सकाळी ओपनिंग कसं होतं 24800. साईड नंतर 15 मिनिटं घ्या किंवा 5 मिनिटं घ्या. आता मला सांग याचा हाय किती आहे? 71.55. त्याचा स्क्वेअर रूट ठीक आहे किती आला? 8.45 प्लस 71.55 किती आला? 80. किती आला आन्सर? 80. आपल्याला नेक्स्ट आता ही कॅन्डल घेतली, ह्या कॅन्डलचा क्लोज 80च्या वरती पाहिजे. मग बरे 80 असेल किंवा मग 81 असेल. किती क्लोज तिथं? बरोबर आहे. ह्या कॅन्डलचा हाई आणि लो मार्क करतो. पुढे येते इथे येतं. येतं का? इथून तुझा बाय ट्रेड बनतो. तुझा एस एल आहे ना, मी हा ट्रेड घेतला का नाही तर सांगतो, कारण सांगतो. आता मी इथं जरी घेतला असता ना, आणि जरी मी इथं डावला असता इथं 32, तर मला मॅक्स टू ऑलरेडी एवढी मोठी इकडे मुवमेंट झालेली आहे. बरोबर आहे. किती मुवमेंट होईल? किती मुवमेंट झाली? 52 पॉईंट. 52 पॉईंट मध्ये मला किती भेटले खाली? 32.70. बरोबर आहे. म्हणजे 1:2 पण रेशो भेटत नाही मला धड. मी हा ट्रेड घेण्यासाठी जर यूज केलं तर 5 मिनिटाचा उपयोग करेल. दाखवतो मी. तो मला कमी असेल बसतो. त्याच्यामध्ये ना हे चालू करून ठेवायचं. आता इथे सेलिंग दाखवतो. भले तुला जर कॅल्क्युलेशन जरी भेटलं तरी काय फायद्याचं नाहीये. तुला 15 मिनिटाचा ट्रेड भेटत होता, तुला कॅल्क्युलेशन पाहिजे होतं का? कारण की बघ हे ग्रीन दाखवते खाली, 5 मिनिटावरती मग सेलिंग दाखवते इथे, आणि जर काढलं कॅल्क्युलेशन बसल पण दाखवतो ना मी. हा बघ काय आहे? 101.85 दाखवते माझं. गडबड काय आहे? ती महत्वाची आहे. कुठला पण रॅन्डमली, फक्त आपल्याला वरून रेड लाईन नाही पाहिजे. वरून रेड लाईन आहे ना, ही नाही पाहिजे. तर आता मी काय केलंय, मी हा ट्रेड घेतला बघतोय मी, तर काय चुकून एखाद्या वेळेस वर जाऊ शकतो, अप रॅली घेऊ शकतो. चॅन्डल एक्झिट वरती आहे ना, कारण की 15 मिनिटावरती आहे ना, 15 मिनिटावरती बाईंग दाखवतोय. हे बघ आहे का, मोठ्या ट्रेडला बाई दाखवतोय. ठीक आहे. आणि छोट्या ट्रेडला इथे सेल दाखवतोय. म्हणजे काय, मार्केट थोड्यापुरतीच खाली येणार आहे. हे सरळ सरळ दाखवतोय. मार्केटला जायचं कुठं, वरच जायचं. आता याचा आहे किती आहे? 101.85. कॅल्क्युलेशन दाखवतो 101.85. ठीक आहे. किती आलं? 101.85 स्क्वेअर रूट 10.9 प्लस 101.85 परत एच प्लस एच स्क्वेअर किती आलं? 111.94, म्हणजे 112. याचा क्लोज आहे का? 112 बघ. आहे का क्लोज? नाही. बरोबर आहे. चल आता सोडून दे. हा सेलिंग मध्ये बरोबर आहे. तू म्हणशील सेलिंग, मग आता हा बघ, हा ओपन झाल्यानंतर वर गेलाय. बरोबर आहे. आता याचा हाय सांग मला किती आहे? बघ किती परफेक्ट कॅल्क्युलेशन बसते ते. 114.35. बरोबर आहे. स्क्वेअर रूट प्लस 114 पॉईंट किती झाले ते? किती होते? 35. किती झाले? 125. याचा क्लोज किती आहे बघ? सेकंड कॅन्डलचा क्लोज 107 चाललं ना. बरोबर. आता मग हा ट्रेड तुम्हाला लागचा दिसला ना, मी तो छोटासा म्हटलं होतं घ्या,
छोटासा एसएल होता, 50% ला आला रेट टेस्ट करायला, आला हो. इथं 10 पॉईंटचा एसएल होता आणि इथं मॅक्स टू मॅक्स थोडं आता सेन्सेक्स होता म्हणून ते सेन्सेक्सने 40-50 पॉईंट दाखवले, तर इथं 17 पॉईंट भेटले असते तुम्हाला. छोटासा ट्रेड, आता मार्केट बंद होणार आहे त्यामुळे काय जे असेल ते घ्या पळा, किंवा मग नाहीतर मग इथं तू एसएल ठेवू शकला असता. स्पॉट म्हणजे असेल 17 पॉईंट स्कॅल्पिंगसाठी, कळलं का? हे छोटे छोटे ट्रेड पण भेटतात. मोठे मोठे प्रोफेशनल लोक आहेत ना, ते 25 पॉईंट घेण्यासाठी कुतत असतात. बघा जाऊन वाटलं, मोठे मोठे ट्रेडर 50-50, 100-100 लॉट घेतात आणि हा एक ट्रेड घेतात पटकन. जायचे 5 पॉईंट आणि यायचे जवळ 10-15 पॉईंट, लगेच कळती. 20-25 हजार निघतात शू मार्केटमधून. असं करत बसलं तर दिवसभरात 2-4 लाख रुपये असे सहज निघतील आपल्याला अजून पण. तर ते नाही करायचं आपल्याला. म्हणून 15 मिनिटाचा ट्रेड आहे ना, हा आपल्याला एक चांगली दिशा दर्शवतो अपसाईड रॅली. पण ही जी एसएल आहे ना, हा एसएल खूप मोठा होता, हा एसएल खूप मोठा होता म्हणून मी घाबरतो घ्यायला. तर बघ किती पॉईंटचं 34 आणि किती पॉईंट भेटले असते आपल्याला, मॅक्सिमम 47-48. आणि आपण स्कॅल्पर तर नाही, आपल्याला मिनिमम किती पॉईंट पाहिजे असतात, एवढे तरी पाहिजे. हा 100. आता तुम्हाला सांग, इथं 100 पॉईंट भेटलेत, तो छोटं छोटं डोकं वापर, इथं 100 पॉईंट भेटलेत तुला, बरोबर आहे. इथं तुला 100 पॉईंट भेटतील का? बरोबर आहे. आता इथे बघ, इथे काय आहे, आता इथे गडबड पण लोकांचे कसे होते दाखवतो मी. M50 M50 अरे खूप बाबा. ते झालं पण त्याच्यापेक्षा भारी ड्रिप पंचायत लवकर होऊन जाईल. त्याच्यात सगळं भेटतं, ते नाही त्याच्यात भेटलं त्याच्यात न्यूरो प्लॅनेट रिपोजिशन इकडे पण भेटतं. प्लॅनेट रिपोजिशन एवढं घेऊ नका. डेट कोणती आहे? डेट इंडिया 21 तारीख. 21 तारीख ठीक आहे. चलो किती होता मून? 23. मार्स किती आहे? 25. सन किती आहे? 4. मर्क्युरी किती आहे? 20. सर्वात मोठ्या डिग्र्या कोण? मून आणि मार्स, बरोबर आहे. मार्सची डिग्री जास्त आहे, म्हणजे इफेक्ट कोणाचा राहणार आहे दिवसभरामध्ये? मार्सचा, बरोबर आहे. आणि तुम्ही तुम्ही साधं सिंपल डोकं लावा. ज्यावेळी कधी मार्केटला आता दाखवतो मी. छोटं डोकं लावायचं, छोटं डोकं लावायचं. हा. एक ट्रेडर ट्रेडर कसा विचार करतो तसं डोकं लावा जरा तुम्ही. असं गाबाळ्यासारखं मार्केटमध्ये बसू नका. जे सांगितले ना ते जरा बघा. हे बघा आता काय आहे, शून्य डेट ही तारीख ही 19. हे मी पाहिलं नाही कारण मी आज मला डोकं चावलं होतं सकाळपासून. आज तारीख 21, ठीक आहे. ही तारीख 19. सॅटर्डे संडे मार्केट बंद, तारीख आली 19, म्हणजे नेक्स्ट डे कोणता? 21, बरोबर आहे. मार्केट अप साईडला जाणार आहे, किंवा मार्केट इकडे ही डेट आली अजून एक, कोणती? ही 22 तारीख, बरोबर आहे. 2 डेट कन्फर्म आहेत. म्हणजे काय, मार्केटला जर समजा इथून वर जायचं असेल तर मार्केट काय करतं, थोडंसं साईडवेज जातो, मोठ्या मोठ्या कॅन्डल दाखवतो, थांबतं, मोठ्या मोठ्या कॅन्डल थांबतं. जसं इथं बघा, पडायचं होतं त्याला खाली, इथं थोडं थांबलं, थांबलं का? या ठिकाणी थांबलं का? म्हणजे काय, मार्केट इथं स्टेक थोडं थांबतंय. याचा अर्थ काय, मार्केट फिरणार आहे. का फिरणार आहे? शून्य डेटचा पण एक रिव्हर्सल पॉईंट आहे, इकडे इकडे 22 तारखेचा पण एक रिव्हर्सल पॉईंट आहे, ठीक आहे, बरोबर आहे. 22 तारखेचा पण एक रिव्हर्सल पॉईंट आहे. आपल्याला जर ट्रेड घ्यायचा असेल, जर समजा इथून जर एक अपसाईडला रॅली बघायची असेल, तर आपल्याला साधं सिंपल डोकं लागतं
इथं दुसरी गोष्ट, एक राऊंड नंबर सुद्धा पडलेला आहे, बरोबर आहे. मार्केट पडून पडून पुढे क्लोज देते, राऊंड नंबरच्या वरती क्लोज देते, बरोबर आहे. म्हणजे काय, परत मार्केट 25,500 पर्यंत जायला रेडी झालेलं आहे. म्हणजे मार्केट इथपर्यंत जाण्यासाठी रेडी आहे परत येणार या लेवलला. या लेवलला तुम्ही इथे विचार करा, सरांनी शिकवल्याप्रमाणे इथे एक हे पण येतं, हे बघा, ते काय म्हणतात ते WBC का RBC असतात ना, त्या इन्स्टिट्यूट वाले असतात ना, हा, त्यांचा बघा इथं सेलिंग पॉईंट आहे. हे बघा, हा पण एक सेलिंग पॉईंट आहे. जर मार्केट उद्या निघालं तर इथून पुन्हा एकदा छोटा रिव्हर्सल घेऊ शकतो नॉर्मली. इथून हे एवढे पॉईंट आहेत, एवढे हे आपले आहेत, हे जे उद्या चालू होईल ना, इथून एवढे पॉईंट आपले आहेत. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे साधा सिंपल फंड आहे की ऍस्ट्रो 100% आपण वापरत नाहीये, ऍस्ट्रोचा वापर आपण 100% करत नाही, पण ऍस्ट्रोच्या नुसार आपण मार्केटचा दिशा बघतोय आणि त्या दिशेला कॅल्क्युलेशन लावतोय, आपण इंडिकेटर टाकतोय, त्यानुसार बघतोय की एक्झॅक्ट कुठला वे पकडेल, कुठल्या वेनी जाईल. आलं ध्यानामध्ये? कारण का प्लॅनेटरी पोझिशन जी आहे ना, प्लॅनेटरी पोझिशन मध्ये मार्स आहे. मार्स म्हणजे काय, व्हॉलाटाईल मार्केट. मार्केटला जर वर जायचं असेल तर हे व्हॉलाटाईल करणार दोन्ही साईडला. म्हणजे काय, मार्केट थांबतंय, दमलेलं मार्केट इथे थांबतंय, जे पडतं मार्केट थांबतंय. का दाखवते, मार्स दाखवते. आता उद्याचा डेट बघा, उद्याचा डेट माझ्या बघा, उद्याचा डेट माझ्या बघा. उद्याचे डेट बघा, कोणाचे जास्त बघू आपण. इथं सन 5, मून 8, मार्स बघा, मार्स 26, पाहिलं, मार्स 26, 20, 15, काही नाही. म्हणजे मर्कुरी आणि मार्स, म्हणजे उद्याचं फक्त एक ट्रेड प्रॉफिटेबल ट्रेड असणार आहे. ठीक आहे, बाकी मार्केट वर पण पडत आहे, एक तर वर एक वन साइड पळेल किंवा खाली पळेल, दोन पैकी. आता जाणार मार्केट वरती, पण जर समजा हा मार्स असेल म्हणजे काय करणार मार्केट, इथे अजून एक कॅन्डल अशीच रेडी करणार, ग्रीनवाली छोटीशी. कारण का मार्केटला वर जायचं ना, अप रॅली घ्यायचं. हे साधा प्लॅनेट सांगते आपल्याला. ही 25 आहे मागची, सॉरी ही 26 आहे मागची 25 आहे. म्हणजे इथं मार्केट साईडवेज पळतंय, बोथ साईड पळतंय, दोन्ही साईडला पळतंय. म्हणजे मार्केट थांबतंय इथं, जसं इथं थांबलं ना या पद्धतीने, तसं इथं थांबणार. आता मग इथून अप रॅली घेणार. 23 तारखेला हाय ब्रेक झाला, मार्केट बूम होणार या लेवल पर्यंत, किंवा मग 26,000 पण जायला रेडी होते, किंवा मग या हाय पर्यंत जायला रेडी होते, 25,664 हाय पर्यंत. त्याच्यानंतर जर पुन्हा आपल्याला डेट भेटली रिव्हर्सल, आता बघा शून्य डेट, इंद्र डेट. आता बघा जून झाला, जुलै झाला, ऑगस्ट 13, आणि इकडे काही तारीख आहे, ऑगस्ट 4 ऑगस्ट, आणि 4 ऑगस्ट नियर बाय. आज तारीख किती आहे, 21. म्हणजे 21 तारखेपासून 24 तारखेपर्यंत मार्केट अप साईड रॅली पकडू शकतं. आपला ऑगस्ट मधला डे पण काढू, थांबा तुमच्या समोर काढू आपण ऑगस्ट मधला डे. आजचा डे किती आहे, 24 ना, जून जुलै, आपण काय करू, ऑगस्टचा घेऊ. ऑगस्ट 134 म्हणजे इथं 135. बघा माझ्या, बघा येतो का डेट, कसा बरोबर डेट येतो, 135. म्हणजे कुठली तारीख आली आपल्याकडे, 2 ऑगस्ट आली. लक्षात घ्या, 2 ऑगस्ट 2025. हे नेक्स्ट रिव्हर्सल डेट आहे या 22 तारखेनंतरचा, 22 जुलै नंतरचा, बरोबर आहे. 22 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत कुठली डेट आहे का याच्यामध्ये, बघा 13 ऑगस्ट इंद्र डेट, 4 ऑगस्ट. 4 ऑगस्टच्या मध्ये 2 ऑगस्ट येते बघा, 2 ऑगस्ट येते. म्हणजे इथे एक रिव्हर्सल होऊ शकतं, किंवा मग 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत साईडवेज जाऊ शकतो. जर कोणता मार्केट वर आहे, इथे कुठेतरी साईडवेज जाईल, या ठिकाणी कुठेतरी साईडवेज जाईल या 2-3 तारखेला, हे 2-3 4, इथे परत थोडीशी खाली रॅली घेईल, परत वर जाईल. मग इथे परत आपल्याला कुठली डेट भेटेल, परत आपण ती वर बघायची. याचा वापर त्याच ठिकाणी करा ज्या ठिकाणी तुम्हाला रिव्हर्सल डेट बघण्याची इच्छा आहे. लक्षात घ्या, मार्केटचं प्लॅनेट सुद्धा आपल्याला दाखवतं मार्केट रिव्हर्स घेणार आहे. डे आलेला आहे, प्लॅनेट मार्स आहे. बघा काल पण मार्स आहे, आज पण मार्स आहे. थोडं आपलं कॉमन सेन्स वापरायचं. मार्स आले म्हणजे मार्केट साईडवेज घेऊन, म्हणजे साईडवेज घेऊन जाऊ शकतो. पूर्ण साईडवेज नाही म्हणत मी तुम्हाला, पण एक स्टेप घेऊ शकतो मार्केट. जसं इथे घेतलं ना, तसं इथे पण स्टेप घेऊ शकतो. इथे आलीवरती अजून एक ग्रीन कॅन्डल रेडी होईल, अजून एक ग्रीन कॅन्डल रेडी, मग अपसाईड मूव्ह पकडेल. म्हणजे मार्केटला वर फिरायचंय, हे मार्केट स्वतः दाखवतंय, विथ ऍस्ट्रो पण सांगतोय आपल्याला. हे कोण शिकत राघव भाऊ,
एकदा ही सेटिंग दाखव ना ड्रिक पंचांगची, कसं काढलं? अरे काय नाही, डायरेक्ट जायचं ड्रिक पंचांग, इथं गुगलला टाकायचं ड्रिक हा पंचांग 2025, बस. ठीक आहे, याच्यामध्ये जायचं हिंदू कॅलेंडर ड्रिक पंचांग. ठीक आहे, इथं बघ आपल्याला होरा काढायचाच ना, होरा मुहूर्त मध्ये जायचं, हा शुभ होरा म्हणजे दिवसाचा पहिला डे आपण बघतो ना 21 तारखेला, तसा हम्म, आज मून होता. बरोबर. पाहिलं? मून होता, हम्म, मूनची डिग्री जास्त होती. बँक निफ्टीत बसलो असतो तर एस लागला नसता, तर आपण हम्म, बसलो कुठं सगळीकडेच निफ्टी बरोबर. मून सगळीकडे बसलो. ठीक आहे, आता हम्म, दुसरी गोष्ट, आता तुम्हाला उद्याचं काढायचं, म्हणजे 22 तारीख डन. उद्याचं काय आहे? मार्स. पहिलं काय किती मार्केट सांगते बघा, मार्स ट्रेंडिंग मार्केट, पण ट्रेंड बोथ साईड राहील. किंवा तर डिग्री काय सांगते ते पण इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, प्लॅनेट्सच बघा, इथं प्लॅनेट्स हा मुहूर्त हा मध्ये हा शुभ होरामध्ये गेला का होरा भेटतो. प्लॅनेट 1 2 3 4 5 6 7 8 प्लॅनेट, त्याच्या खाली प्लॅनेटरी पोझिशन दिसलं. ओके. हा टच टच झालं. टच केल्यानंतर काय करायचं, इथं खाली यायचं. आता बघा ही तारीख 21 अजून चेंज नाही झाली, आपण चेंज करू आणि डन करू. डन, इथे डनचं बटन डन. ठीक आहे, आता याला खाली घेऊन येऊ आपण. इथे हे काय बघायचं नाही, लग्न विग्न काय बघू नका, झाले नसतील त्यांनी बघा, त्यांची नाही झाली त्यांनी. ठीक आहे, आता बघा इथे जे ना बघा 0.5 डिग्री दिसतं. तिकडे बरोबर. कसं एम पंचांग मध्ये डायरेक्ट दिसतं, दाखवतो तुम्हाला. एम पंचांग मध्ये ना इथे डायरेक्ट दिसतं. इथं हे जरा थोडस गडबड करतं. 22 तारीख आहे ना, 9/15 सबमिट. सन 5.4 बघा, काही चुकीचं दाखवत नाही, फक्त हे एकत्र येतं ना पटकन कळतं आपल्याला. मर्क्युरी, विनस, उद्या निफ्टीचा डे, उद्या निफ्टीचा डे, निफ्टी डे निफ्टी. इकडे ज्युपिटर पण थोडासा 15 आलेला आहे, तर अजून नाही, पण इथं माझ्या बघा 25 अपसाईड राहिली. विनस बुलिश मध्ये नेतो, पण कसं माहितीये का, हे कासवाच्या गतीने हळूहळू 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 जाणार. एक मोमेंट आपल्याला 2 मोमेंट भेटतील अलीवर. तर मार्केट व्हॉलटाईल आहे, वर पण आणि खाली पण, जसं आज होतं. आजच्या पेक्षा जास्त व्हॉलटाईल असेल उद्या. त्यामुळे उद्या ट्रेड घेताना काय करा माहितीये का, पूर्ण प्रिव्हियस डेच्या कॅन्डलच्या क्लोजिंग नुसार न घेता, सेम डेला जी कॅन्डल क्लोजिंग भेटते 5 मिनिटाची, ते टाकून बघा, कॅल्क्युलेशन घ्या. खालून सुपर टेन बाय द्यायचं असेल, पी साईड सी साईड, तर बिंदास घ्या. आता बघा इथे जर बघितलं ना, इथे बघा 5 डिग्री, मून 8, इकडे 26. ठीक आहे, इकडे 20. विनस विनस इकडे दाखवते, विनस हा विनस 26. इकडे मग विनस 26 दाखवते. प्लॅनेटरी मध्ये 26 दाखवते बघा. हे ड्रिक पंचांग पटकन ओपन होतं, एम पंचांग कधी ओपन होत नाही. फक्त एवढंच हे डिग्री बघा, स्टार्टिंग लॉन्जिट्यूड आहे ना, ही डिग्री बघा. हे केतून फक्त एक्झाम्पल दाखवतोय, तुम्ही बघू नका, सॅटर्न पर्यंतच. 7 26 2 डिग्री जास्त आहेत. ठीक आहे, विनसची एक आहे, आणि इथे अजून एक डिग्री आपल्या कोणती आहे, मोठी आहे, मार्स. उद्या 2 मोमेंट भेटणार, 200% मोमेंट भेटणार. जसं आज भेटलं ना 2-3 मोमेंट. आता उद्या एक काम करू आपण, उद्या काय करू, आता उद्याची गडबड बघू आपण काय आहे ते. उद्या मोमेंट कधी, आता उद्या ज्युपिटर सकाळी सकाळी असला तर गडबड करणार. सकाळी सकाळी ज्युपिटर नको, बाकी आता मला कधी तरी उद्या. हा हे बघा, मर्कुरी 9:28 ला मर्कुरी आहे, 10:34 इकडे ज्युपिटर आहे. 12:45 10:34. ठीक आहे, इकडे सकाळी सकाळी एक विनस आहे. इथे तुम्हाला चांगली मुवमेंट भेटेल. विनस पासून मून पर्यंत आहे ना, एक चांगला ट्रेंड भेटेल उद्यासाठीचा. आणि नंतर मग दुसरा ट्रेंड कुठे भेटेल म्हणजे 12:45 ते 2:56 पर्यंत ट्रेंड भेटेल. 12:45 नंतर कधी पण ट्रेंड बघा 3 3:15 पर्यंत तुम्हाला मार्केट ट्रेंडिंग भेटणार उद्या. अशा पद्धतीचं आहे मार्केट. ठीक आहे, तर आता आपण इथंच थांबू. तुमच्यावर बोलून मला असं बरं झालं. ऐका ना तर तुम्हाला राघव मी सर. जेवढं मला सांगितलं होतं. हॅलो. हा तुम्ही हा, म्हंटलत बोला ना, बोला बोला. तर ऐका ना, ते इंडेक्स वर जा ना एक मिनिट. या
इंडेक्स. हा तुम्ही बोललात ना ही जी आपली कॅन्डल आहे ना आजची तिथे मार्केट फिरेल असं म्हणताय ना तुम्ही, अशा केसमध्ये आपल्याला गॅप अप वगैरे बघायला भेटतो का? हो गॅप अप भेटतो ना. आता बघा ना इथंच आहे ना. हाच हा. गॅप अप आहे बघा. इथंच गॅप अप आहे पहिला का. हम्म आता ही डेट आहे ना आपली 4 एप्रिल, हा गॅप आहे डायरेक्ट. हम्म गॅप आहे बघा, दाखवतो तुम्हाला. किती आहे? 7 आहे ना, हे बघा 7 एप्रिल शुलयोग. ठीक आहे, हो. बघा 7 एप्रिल शुलयोग, गॅप डाऊन. इथूनच डायरेक्ट अप साइड मुवमेंट भेटणार. मग ती अप रॅलीच पकडणार ना, की हा. पुन्हा असं गॅप भरत नाही ना, त्या दिवसामध्ये नाही भरणार ना? नाही 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 नाही. त्या दिवसामध्ये तुम्हाला एकदा अप ट्रेंड भेटला, विषय हा. संपला. तर तुमचं कॅल्क्युलेशन किती इम्पॉर्टंट आहे ऑप्शन वरती, ते खूप महत्वाचं हम्म. आहे. ऑप्शनच्या कॅल्क्युलेशन नुसार तुम्ही इकडे फ्युचर मध्ये सुद्धा ट्रेड करू कारण की आपली रिव्हर्सल डेट आजची होती ना, आणि नाही नाही उद्या नाही, नेक्स्ट रिव्हर्सल डे डेट तुम्ही आजची नाहीये. रिव्हर्सल डेट आजची नाहीये, लक्षात घ्या. मी अजून सांगतो, हे बघा रिव्हर्सल डेट 22 जुलै उद्याची आहे. ऍक्च्युअल रिव्हर्सल डेट इथं शूलची आलेली आहे ऍक्च्युअल मध्ये. ओके. हा 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 हे हा बघा हा दाखवतो तुम्हाला. इकडे बरोबर. गेला हा. तर शूल, इंद्र इंद्र कुठं चंद्र गायब झाला. 18 होते ना ते. 19 तारीख आहे, सॅटर्डे होता ना. 19 एकोणीस ला शून्य डेट मध्ये होता वाटतं ते. जुलै, हा बघा 19. आज तारीख किती? 21. म्हणजे 21. 21 तारीख मार्केट फिरवतंय 21 तारखेला. उद्या 22 तारीख. उद्या 22 तारीख म्हणजे असं पण होऊ शकतं, लक्षात घ्या. सांगतो तुम्हाला मी. आता उद्या हे 22 तारीख आहे ना. हो, हे 22 तारीख आहे. उद्या हे वर ओपन होऊन खाली पण येईल. हम्म. हे पण लक्षात ठेवा, वर ओपन येऊन खाली पण. कारण ही डेट खालून वर फेकायची, 22 तारीख वरून खाली फेकायची, किंवा मग खाली ओपन झालं तर मग 100% वर जाणार. फक्त ओपन ओके. होल्यानंतर समजा प्रिव्हियस डे हाई किंवा प्रिव्हियस डे लोच्या वर ओपन झालं, म्हणजे ब्रेक केलं पाहिजे हा त्याने. ब्रेक केलं पाहिजे. कॅल्क्युलेशन पुढे बसतं ते इम्पॉर्टंट आहे. पण उद्या माझा अंदाज आहे, उद्याचा अंदाज असा आहे की इथं जे आहे ना, हे बघा दाखवतो मला. हे मर्कुरी आहे बरोबर. म्हणजे उद्या साईडवर फ्लॅट मार्केट ओपन होण्याचे चान्सेस आहेत, किंवा मार्केट ओपन झाल्यानंतर फ्लॅट होईल थोड्या वेळासाठी, आणि हम्म. नंतर मग ते पळायला चालू करेल. किंवा मग समजा हे विनस आहे, छोटस फ्लॅट ओपनिंग होईल आणि डायरेक्ट चालू करेल एक साईडला पळायला. लक्षात घ्या, 12 वाजेपर्यंत ज्या दिशेला पळेल मार्केट, 12च्या नंतर त्याच्या विरुद्ध दिशेला पळायला चालू करणार 12:40च्या नंतर. ट्रेंड बघा, 22 तारीख आहे उद्याची. उद्याला 100% रिव्हर्सल डेट आहे. पण मार्केट मोस्ट ऑफ टाइम एवढे आज पळाले तेवढंच उद्या पण पळू शकतं. ह्याच यांच्या हाय लो मध्ये राहील मार्केट अलीवेळ तर. ह्या हाय लो मध्येच मार्केट राहील उद्या अलीवेळ तर. कारण की मार्स आहे ना, प्लॅनेटरी पोझिशन काय बघू ना आपण, काय मार्स आहे बरोबर आहे. इकडे प्लॅनेट मध्ये काय सर्वात हायस्ट डिग्री मार्स आहे बरोबर. इकडे विनस, या 2 डिग्री जास्त आहेत, 36 आणि 25. ठीक आहे. तर अजून काय आहे डाऊट कोणाला? विचारा. चलो राघव भाऊ, गुड नाईट. ठीक आहे, चलो गुड नाईट. चलो मग गुड नाईट थँक्यू. सगळ्यांना. ठीक आहे. हो हो, थँक्यू. बाय. हा हा.